नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अतिशय सोपा आणि सुंदर 10 ओळी मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया. यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आदराने ओळखले जाते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सहकार चळवळीला मोठी चालना दिली. त्यांनी पंचायत राज व्यवस्था अंमलात आणून सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि ग्रामीण भागाचा विकास साधला. ते एक उत्तम वक्ते आणि प्रगल्भ लेखक होते. कृष्णाकाठ हे त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदानंतर त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही मोलाची कामगिरी बजावली. उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्राला प्रगत बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 25 नोव्हेंबर 1984 रोजी या महान लोकनेत्याचे निधन झाले. त्यांचे विचार आजही महाराष्ट्राला प्रेरणा देतात. मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.